इचलकरंजी शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी मराठा बांधवांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवू असा निर्धार व्यक्त केला. सकल मराठा बांधव जे मुंबईत आझाद मैदानावर आरक्षणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून इचलकरंजी परिसरातील सर्वच मराठा समाजाने आज एक पाठिंबाचा एक मोर्चा म्हणून त्यांना आम्ही एक पाठिंबा दिलेला आहे. व जशी भूमिका आता मुंबईवरून येईल त्या पद्धतीने इचलकरंजी परिसरातील समाज सर्व ताकदीने उतरणार आहे. काल थोड्या आमच्या गाड्या इचलकरंजी परिसरातील मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या आहेत. आज थोड्या निघणार आहेत, उद्या थोड्या निघणार आहेत. व स्थानिक पातळीवर जर काही आंदोलन करावं लागेल तर स्थानिक पातळीवर देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. तसेच सर्व मराठा समाजातील बांधवांना आमचे आव्हान आहे की घरपती एक व्यक्ती मराठा हे आपल्या घरातून बाहेर पडू दे व या आरक्षणाच्या लढाईत उतरू दे. कारण की आत्ताची लढाई अण्णासाहेब पाटलानंतर सर्वात मोठी लढाई जर कोण आता उभी केली असेल तर ती फक्त जरांगे पाटलांनी उभी केलेलं आहे. व ती लढाई जर आपल्याला सक्सेस करायची असेल तर ही स्वतःची लढाई समजून प्रत्येकजण आरक्षणाच्या लढाईत उतरवावे व ही आरक्षणाची लढाई यशस्वी करून दाखवावे. या रॅलीनंतर इचलकरंजीतील मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले. हातात भगवे झेंडे आणि फलक घेऊन मराठा तरुणांचा यामध्ये सहभाग होता. सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व स्तरातील मराठा समाज एक दिलानं एकवटला असल्याचं दिसून आलं.